ओके स्टुडंट्स, चला तर मग आज आपण सेक्शन 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल्स या धड्याला सुरुवात करूया. हिस्ट्री ऑफ नॉवेल्स म्हणजेच कादंबरीचा इतिहास. 18व्या शतकाने इंग्रजीला दोन पूर्णपणे नवीन रूपे भेट दिली आहेत, जी प्राचीन शास्त्रीय वारसात कोणत्याही खुणांशिवाय आहेत. त्यापैकी एक नियतकालिक निबंध आणि दुसरी कादंबरी आहे. या दोन्ही प्रकाराने विशेषतः कादंबरीने 18व्या शतकातील बौद्धिक, भावनिक आणि वास्तववादी युगाचा आत्मा पकडला आणि वाचकांना शिकवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना एक अर्थपूर्ण आणि सद्गुणपूर्ण जीवन जगण्यास मदत झाली. त्याचा उत्पत्तीच्या काळापासून कादंबरीची लोकप्रियता वाढली आहे आणि हळूहळू वाढतच आहे. आज हा सर्वात प्रभावशाली साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. कादंबरी ही एक लांब कथात्मक कथा आहे, जी सामान्यतः गद्य स्वरूपाचे अंतरंग मानवी अनुभवाचे वर्णन करते. सध्याचा इंग्रजी शब्द नॉवेल हा इटालियन नॉवेला या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ नवीन असा होतो. कादंबरी एक कथा कथन करते ज्यामध्ये वेळ, स्थान, निसर्ग, लोक आणि क्रियाकलाप अधिक तपशिलांसह सुशोभित केले जाते. त्यातूनच तत्कालीन समाजाचे चित्र निर्माण होते. नाटक आणि कवितेपेक्षा कादंबरी जीवन समजून घेणे सोपे करते. आधुनिक युगात कादंबरीने साहित्यिक गद्याचा अवलंब केला आहे. साहित्य प्रकार म्हणून कादंबरीला सुमारे 2000 वर्षाचा इतिहास आहे. कादंबरीच्या सुरुवातीच्या अग्रदूतांपैकी दुसऱ्या ते 6व्या शतकातील ग्रीक प्रणय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथांचा संग्रह या यादीत अग्रस्थानी असू शकेल. आदर्श प्रेम आणि अद्भुत साहसांच्या या काल्पनिक आणि आनंददायक कथांनी पुढील 1000 वर्षांचा सर्जनशील लेखनावर खोलवर परिणाम केला. आधुनिक युगातील कादंबरी सहसा साहित्यिक गद्य वापरत असली तरी शैलीचे पूर्वीचे धागे वर्गिल्स इकोलॉग्स किंवा मॅरोलिस मॉर्टी दी आर्थर किंवा जॉफ्री चॉफरच्या कॅन्टरबरी टेल्समध्ये आढळू शकतात. मुरासाकी शिकिबुस टेल ऑफ गेंजी च्या कथेचे वर्णन जगातील पहिली कादंबरी म्हणून करण्यात आले आहे. युरोपियन कादंबरीची सुरुवात अनेकदा स्पॅनिश लेखक मिर्गुल दे सर्वेंट्स यांच्या डॉन क्विक्झोटने केली जाते, जी 1605 आणि 1615 दरम्यान 2 भागात प्रकाशित झाली होती. 18व्या शतकात वृत्तपत्रे आणि मासिके दिसल्याने मध्यम वर्गातील वाचक मोठ्या संख्येने आकर्षित झाले. या नवीन वाचकांना प्रणय आणि शोकांतिकेत फारसा रस नव्हता, ज्याचे उच्च वर्गाने कौतुक केले होते. अशा प्रकारे 18व्या शतकातील नवीन कल्पना व्यक्त करणाऱ्या नवीन प्रकाराच्या साहित्याची गरज निर्माण झाली. 18व्या शतकातील नवीन साहित्य हे वास्तववाद, भावना, उत्साह, उत्कटता आणि कल्पनाशक्ती यांसारख्या रोमॅन्टिक वैशिष्ट्यांनी सामावले होते. या सर्व घटनांनी कादंबरीचा अग्रभाग तयार केला होता. 1740 नंतर कादंबरीचा उगम इंग्लंडमध्ये साहित्यिक स्वरूपात झाला. औद्योगिक क्रांतीसह व्यापार आणि वाणिज्य वाढल्याने मध्यम वर्गाचा उदय झाला. उच्चभ्रू दर्जा प्राप्त करण्यासाठी लोकांचा एक वर्ग उदयास आला होता. दैनंदिन जीवनाचे वास्तववादी चित्र आणि सामान्य लोकांच्या समस्या या कादंबऱ्यांमध्ये नवशिक्षित वर्गाला आकर्षित करते आणि त्यांना आदरणीय वाचन साहित्य मानले जाते. अशा प्रकारे कादंबरीचे स्वरूप मध्यम आणि खालच्या वर्गाच्या आकांक्षांना आवाज देण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केल्या गेल्या आहेत. यंत्रांच्या प्रसारामुळे सुशिक्षित मध्यमवर्गीयांना पुस्तक वाचण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी वेळ मिळू लागला. नाटक आणि कविता ही 2 साहित्यिक रूपे लुप्त होत चालली होती.
कादंबरी हे त्यातील काही नवीन वैशिष्ट्यांचे संयोजन होते आणि काही नवीन वैशिष्ट्यांचा समाविष्ट करण्यात आला होता. 18व्या शतकात आणि त्यानंतरच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आणि वैज्ञानिक प्रगती यांचा समावेश करण्यासाठी हे प्रमुख स्वरूप होते. जॉन बुनियन 1678, द पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि ॲब्राहम 1688, दी ओरोनोकू द्वारे इंग्रजी कादंबरीची विपुल आणि रंगबिरंगी परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर डॅनियल डेफोय, रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर आणि जोनाथन स्विफ्ट, गुलिवर्स ट्रॅव्हल अ फेमस सटायर यांनी केली. 18व्या शतकातील इतर प्रमुख कादंबरीकार म्हणजे सॅम्युअल रिचर्डसन यांची पॅमेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड आणि क्लॅरिसा, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, टोबायस स्मोलेट, चार्ल्स डिकिन्सन, वॉल्टर स्कॉट, नॅथनिल हॅवथॉर्न, थॉमस हार्डी, विल्की कोलिन्स आणि H.G. वेल्स यांसारखे इतर अनेक दिग्गज कादंबरीकारांनी ही परंपरा समृद्ध केली. E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉनरेड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीनी, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग आणि अँथनी बर्गेस यांसारख्या कादंबरीकारांच्या आधुनिक विषयांनी आणि नवनवीन शैली आणि तंत्रांनी आणि दृश्यांच्या विस्तृत कोनांनी 20व्या शतकाला चिन्हांकित केले आहे. कादंबऱ्यांमध्ये राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक प्रश्न लिहून त्यांनी शैलीचा परीघ वाढवला. सलमान रश्दी, भारत, V.S. नायपॉल, त्रिनिदाद, काझुओ इशिगुरा, जपान आणि इतर अनेक स्थलांतरित लेखक आहेत. या महान स्पर्धेमध्ये महिला कादंबरीकारांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. फ्रान्सिस बर्नी ची द नॉव्हेल ऑफ मॅनर्स, एव्हेलिना, गोथिक नॉव्हेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, मॅरी शेली ची फ्रँकेनस्टाईन या युगाच्या विज्ञानावर आधारित कादंबरी या सर्व ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. जेन ऑस्टेन आपल्या कादंबऱ्यांमधून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. इमिली आणि चारोलेट या ब्रॉन्टे बहिणींनी त्यांच्या द वुथरिंग हाईट्स आणि जेन आयर या अतुलनीय कामांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मॅरी ॲना इव्हान्स उर्फ जॉर्ज इलियट यांनी मनोवैज्ञानिक अंतर्दृष्टी प्रतिबिंबित करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. व्हर्जिनिया वुल्फ ही इंग्रजी कादंबरीतील स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ची प्रवर्तक आहे. ॲगॅथा ख्रिस्टी ने गुन्ह्यांवर आधारित अनेक कादंबऱ्या लिहून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हर्क्युल्स पॉयरॉट आणि मिस मार्पेल हे तिच्याद्वारे तयार केलेल्या सदाबहार गुप्तहेर आहेत. हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनी या परंपरेला अधिक समृद्धीकडे नेले आहे. भारतीय परिस्थिती. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित राजमोहनची पत्नी अनुक्रमित भारतीय क्षेत्रामधील भारतीयांनी लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी होती. त्यानंतरचा काळ भारतीय लेखकांनी लिहिलेल्या आणखीन काही कादंबऱ्यांनी चिन्हांकित केले आहे. या कादंबऱ्यांमध्ये एकत्र राष्ट्रीय सद्गुण आणि सामाजिक समस्या यांचा मुख्य आराखडा आहे. मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजा राव हे प्रमुख त्रिकूट त्यानंतरच्या काळात गाजले. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर माळगावकर यांसारख्या कादंबरीकारांनी आपल्या कामातून भारतीय इंग्रजी कादंबरीचा वर्तमान बदलला. अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चॅटर्जी यांनी भारतीय कादंबरी इंग्रजीमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडून सुधारित केली. अलीकडच्या वर्षात सलमान रुशी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई,
किरण नगरकर यांसारख्या भारतीय कादंबरीकारांच्या चमकदार कामगिरीचे साक्षीदार आहेत. भारतीय कादंबरीच्या परंपरेत तिच्या जन्मापासूनच अत्यावश्यक बदल झाला आहे आणि निःसंशयपणे तिला खूप उज्ज्वल भविष्य आहे. नॉवेला. नॉवेला इटालियन शब्द नॉवेले या शब्दापासून उद्गवला आहे. ही एक प्रकारची गद्य कादंबरी आहे जी पूर्ण लांबीच्या कादंबरीपेक्षा लहान आणि लघुकथांपेक्षा लांब असते. अनेकदा उपहासात्मक किंवा वास्तववादी सुरातील ही एक सुव्यवस्थित पण लहान कथा असते. सहसा एक किंवा दोन मुख्य पात्रांसह एका घटनेवर किंवा समस्येवर लक्ष केंद्रित करते आणि एकाच परंपरेत घडते. इंग्रजीतील काही प्रसिद्ध कादंबरी आहेत. जोसेफ कॉन्रेडचे द हार्ट ऑफ डार्कनेस, द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, हर्मन मेलिव्हेचा बिलीवर्ड, थॉमस मॅनचे डेथ इन व्हेनिस, शॅल बेलोची सीज द डे, जॉन स्टीनबेकद्वारे पर्ल. कादंबरी किंवा कादंबरीचे घटक. नॉव्हेल किंवा नॉवेलासाठी 6 घटक आवश्यक आहेत. हे सर्व घटक लेखकाच्या कामात एकमेकांशी संबंधित असू शकतात. सगळ्यात पहिले घटक थीम. थीम ही कादंबरीतील मध्यवर्ती कल्पना आहे जी थोडक्यात व्यक्त केली जाऊ शकते. हे तात्विक विधान किंवा सत्य आहे जे लेखकाने कथेतील घटनांच्या मालिकेच्या कथनाद्वारे आणि विशिष्ट सेटिंगमध्ये अभिनय केलेल्या पात्रांच्या माध्यमातून मांडले आहे. दुसरे घटक म्हणजे प्लॉट. कथानक ही मूलतः कथा किंवा थीम बनवणाऱ्या घटनांचा अभ्यासक्रम असतो. हे एकतर अंतर्गत म्हणजेच पात्रांच्या मनातील किंवा बाह्य इतर वर्ण किंवा घटकांसह संघर्षाने तयार केले जाते. प्लॉट साधा म्हणजे एक प्लॉट किंवा जटिल अनेक उपप्लॉट्सचे विणकाम असलेले असू शकते. तिसरे घटक आहे कॅरेक्टर. व्यक्तिचित्रण कथानकाशी संबंधित आहे कारण घटनाक्रम पात्रांच्या विशिष्ट वर्तनामुळे घडतात. पात्रांचे चित्रण लघुप्रतिमा स्केचपासून खोल शब्दबद्ध अत्यंत तपशीलावर शाब्दिक स्केचपर्यंत असू शकते. लेखकाने महत्त्वाच्या पात्राचे त्याच्या प्रत्येक पैलूमधून वर्णन केलेले असावे. किरकोळ पात्रांना फारसा महत्त्व दिला जात नाही. लेखक संपूर्ण कादंबरीत एका मुख्य पात्राच्या कृतीचे अनुसरण करतो. या पात्राला प्रोटोगेनिस्ट असे संबोधले जाते. प्रोटोगेनिस्ट म्हणजे मुख्य पात्र एक वर्ण किंवा अस्तित्व किंवा शक्ती अंतर्गत किंवा बाह्य ज्याला विरोधी म्हणून ओळखले जाते त्याच्याशी संघर्ष करत असते. चौथे घटक म्हणजे सेटिंग. कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते ती सेटिंग. सेटिंगचे अनेक पैलू आहेत ज्यात ठिकाण, कालावधी, वेळ, हवामान आणि जीवनशैली यांचा समावेश होतो. कथानक आणि वर्ण हे 2 प्रमुख घटक आहेत जे सेटिंगमुळे प्रभावित होतात. पाचवा घटक म्हणजे संघर्ष म्हणजेच कॉन्फ्लिक्ट. कथेतील विरुद्ध शक्तीमधील संघर्षाला कॉन्फ्लिक्ट म्हणतात. कथेतील संघर्ष कथानकाबद्दल स्वारस्य आणि कुतूहल प्रदान करतो. शेवटचे घटक आहे भाषा किंवा शैली. लेखकाने घटनाक्रमाच्या कथनासाठी वापरलेली भाषा आणि तंत्रे शैली म्हणून ओळखली जातात. लेखक विस्तृत शब्दसंग्रह आणि उच्च वाक्यप्रचार वापरू शकतो किंवा तो लेकोनिक असू शकतो आणि केवळ मुद्द्यापर्यंत लिहू शकतो किंवा तो त्याच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी आवश्यकतेनुसार दोन्हीही मिसळू शकतो. कथन प्रभावित करण्यासाठी तो भाषिक साधनांचा वापर करू शकतो. हे सर्व घटक कथनाची पोत ठरवतात आणि वाचकांवर प्रभाव निर्माण करतात. यापुढे आपण कादंबरींचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणजे वास्तववादी कादंबरी. वास्तववादी कादंबरी ही एक काल्पनिक कथा आहे जी वास्तववादाचा प्रभाव देते. कधीकधी याला
रीतीने कादंबरी असेही म्हणतात. सामाजिक वर्गात रुजलेल्या मिश्र हेतूंसह त्याच्या जटिल वर्णनाद्वारे ते वैशिष्ट्यीकृत केले जाऊ शकते. वास्तववादी कादंबरीतील पात्रे इतर पात्रांशी संवाद साधतात आणि प्रशंसनीय आणि दैनंदिन अनुभवातून जातात. पिकारेस्क नॉव्हेल. पिकारेस्क हा शब्द स्पॅनिश शब्द पिकारो या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ बदमाश असा होतो. एक पिकारेस्क कादंबरी एपिसोडिक स्वरूपात नायकाच्या साहसाचे वर्णन करते, जो एक विलक्षण किंवा अप्रतिष्ठित व्यक्ती आहे. हिस्टॉरिकल नॉव्हेल्स म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी. ऐतिहासिक कादंबरी ही लेखनाच्या आधीच्या काळातील कादंबरी असते. पुढचा प्रकार आहे एपिस्टोलरी नॉव्हेल. एपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द एपिस्टोला पासून आला आहे, ज्याचा अर्थ पत्र आहे. पत्रव्यवहार कादंबरी ही अशी असते ज्यामध्ये लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. पत्र कादंबरीसाठी पत्र हा सर्वात सामान्य आधार असला तरी डायरीच्या नोंदी देखील या प्रकाराचा एक लोकप्रिय प्रकार आहे. पुढची आहे गोथिक नॉव्हेल. ज्या कादंबऱ्यांमध्ये दहशत, रहस्य, भयपट, थरारक, अद्भुत नशीब, मृत्यू किंवा क्षय किंवा झपाटलेल्या इमारतीचा समावेश आहे, त्यांना द गोथिक कादंबऱ्या म्हणतात. ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आत्मचरित्रात्मक कादंबरी. आत्मचरित्रात्मक कादंबरी ही लेखकाच्या जीवनावर आधारित असते, तथापि लेखक पात्रांची ठिकाणे आणि नावे बदलतो किंवा त्यांच्या जीवनातील काही तपशील बदलू शकतो किंवा टाळू शकतो. हे फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष नरेशनमध्ये असू किंवा नसू शकते. ॲलिगोरिकल नॉव्हेल. रूपात्मक कादंबरी. एक रूपक एक कथा आहे जी एकापेक्षा जास्त स्तरांचे अर्थ धारण करते. अशा कादंबरीचा पृष्ठभागाचा अर्थ तिच्या प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. ॲलिगोरी म्हणजेच रूपक. प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तात्विक असू शकतो. युटोपियन किंवा डिस्टोपियन कादंबरी. युटोपिया हा एक काल्पनिक समुदाय किंवा आदर्श गुण असलेला समाज आहे. ही एक सामान्य साहित्यिक थीम आहे, विशेषतः विज्ञान कथा किंवा तात्विक कथांमध्ये. सायकोलॉजिकल नॉव्हेल. मानसशास्त्रीय कादंबरी. मानसशास्त्रीय कादंबरी ही काल्पनिक कादंबरी आहे जी नायकाच्या अंतर्गत जीवनावर किंवा इतर पात्रांच्या बाह्य घटकांवर अवलंबून आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस कादंबरी म्हणजेच चेतनेचा प्रवाह हा एक वाक्यप्रचार आहे जो विल्यम जेम्सने त्याच्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी 1890 मध्ये तयार केला आहे. याचा अर्थ विचारांचा प्रवाह असा होतो. कथानकातील घटना त्यांच्या घटनांच्या क्रमाने असतात. कादंबरीकार त्या पात्रांच्या मनात प्रवेश करताच त्याचे कथन करतो. बिल्डुंग्सरोमन नॉव्हेल. जर्मन शब्द बिल्डुंग्सरोमन वाढ दर्शवितो. काल्पनिक चारित्र्य किंवा आत्मचरित्र नायकाचे मन, आत्मा आणि पात्रांच्या बालपणापासून प्रौढावस्थेपर्यंतच्या वाढीशी संबंधित आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्ध पल्प मॅगझिनचा पंथ लोकप्रिय झाला, ज्यात सामान्यांसाठी विलक्षण काल्पनिक कथा जनसामान्यांचे मनोरंजन करण्यासाठी स्वस्त पल्प पेपरवर छापले गेले. पल्प फिक्शन युगाने गुप्तहेरांसाठी कादंबरी आणि विज्ञान कथा लिहायला मैदान प्रदान केले. सायन्स फिक्शन हे भविष्यवादी सेटिंग, भविष्यवादी विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ प्रवास, वेळ प्रवास, समांतर ब्रह्मांड आणि अलौकिक जीवन यांसारख्या कल्पनारम्य संकल्पनांशी संबंधित तात्विक कल्पनेची शैली आहे. विज्ञान कथा अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचे संभाव्य परिणाम शोधते. मॅरी शेली 1823 ची फ्रँकेनस्टाईन ही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पहिली कादंबरी मानली जाते. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध या शैलीची भरभराट झाली. डिटेक्टिव्ह फिक्शन ही गुन्हेगारी कथा आणि गूढ कथांची एक उपशैली आहे ज्यामध्ये एक अन्वेषक किंवा गुप्तहेर, एकतर व्यावसायिक किंवा हौशी, बहुतेकदा खून
सारख्या गुन्ह्याचा तपास करतो. याचबरोबर युनिट 4.1 द हिस्ट्री ऑफ नॉवेल्स ह्या धड्याचे मराठी रूपांतर संपले आहे. थँक्यू.